म्युझिक लागलं की मजा येते एवढंच माहिती होतं आणि फ्लोअर एक्सरसाइज करायला मजा येते. गाणी लावून तोंड करायची आरशात बघून. माधुरी दीक्षितचा सैलाब मधला हमको तो डान्स करायचा. मी करते. मला तुझा नृत्याचा प्रवास जाणून घ्यायचा आहे आधी, कारण मी तुला त्याबद्दल ओळखते. म्हणजे माझी तुझ्याशी ओळख फुलवा कामकर नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका अशी. तर मला त्याबद्दल आधी बोलायचं आहे. मला असं वाटतं वेगळीपेक्षा ना मुग्धा काय झालं, मला नृत्य कसं करतात हेच माहीत नव्हतं अगदी फ्रँकली. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये जायचे, पहिलंच वर्ष होतं 11वीचं आमचं, आणि मी लहानपणापासून म्हणजे 5वीपासून जिम्नॅस्टिक करत होते. म्हणजे माझे वडील अनिल बर्वे गेले 84 साली. मग घरी खूप सवय होती सगळ्यांना ना, लोक येणार जाणार, तर आम्ही कुठेतरी अडकवावं आम्हाला, म्हणून आईने समर्थ व्यायाम मंदिरमध्ये घातलं. तिथून जिम्नॅस्टिकचा एक प्रवास सुरू झाला. तर जिम्नॅस्टिकमध्ये एक फ्लोअर एक्सरसाइज नावाचा प्रकार असतो. 4 ॲपरेटस होते आम्हाला, त्यातला एक की ज्याच्यावर म्युझिक, संगीताच्या तालबद्ध हालचाली करत ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिकचे प्रकार करायचे. ते ना मला खूप आवडायचं. आणि लहानपणापासून मी आईला नेहमी नाचताना बघितलंय. म्हणजे आई आजोबा म्हणजे शाहीर अमर शेखांच्या पथकात नाचायची. पण ऑफकोर्स आजोबा गेल्यानंतर तिची सगळी हौस, तिने तिचे बँकेचे शो असायचे ना, ॲन्युअल फंक्शन्स वगैरे, तर तेव्हा आईला मी प्रॅक्टिस करताना बघायचे, मी अटेंड केलंय, घरी रिहर्स करताना बघायचे. तर कुठेतरी मी झोपेत असेल आणि ती ऑफिसला यायची, ती प्रॅक्टिस करते, तर मला आई दिसायची नाचताना. तर हे कुठेतरी माझ्यावर झाले होते संस्कार. आणि लहानपणापासून ना गाणी लावून तोंड करायची आरशात बघून. ही काय मला सवय होती माहित नाही. आणि ती गाणी पण कुठली तर गीता दत्त, राज कपूर, कारण आमच्याकडे तीच परंपरा होती. आईला सगळी ती ब्लॅक अँड व्हाईट तो सगळा एरा. तर त्यामुळे कुठेतरी आपल्याला म्युझिक लागलं की मजा येते एवढंच माहिती होतं आणि फ्लोअर एक्सरसाइज करायला मजा येते. तर कॉलेजमध्ये गेल्यावर रेकॉर्ड डान्स नावाचा एक प्रकार आपल्याकडे असायचा, जो आता फार प्रचलित नाही, आता बॉलिवूड वगैरे रेकॉर्ड डान्स. तर ती फिल्मच्या गाण्यांवरती तुम्हाला परफॉर्म करायचं. तर आमच्या आरे पोदार कॉलेजमध्ये मी होते, तिथे रॅपो नावाचा एक प्रकार होता डान्स, एक इंटर कॉलेज. तर त्याच्यात एक माधुरी दीक्षितचा सैलाब मधला हमको तो डान्स करायचा. मी करते कारण आवडतं नाचायला. म्हणून 11वीत मी भाग घेतला. माझ्या 3-4 मैत्रिणी, मग अशी ती कुठेतरी मिळवून व्हिडिओ कॅसेट बघून त्यातल्या स्टेप कॉपी करून तो एक परफॉर्मन्स मी 15 वर्षाची असताना कॉलेजमध्ये केला. आणि मला एवढंच माहिती होतं तेव्हा की आपलं काय मज्जा आहे ते करायला. आणि ऑडियन्सचा जो रिस्पॉन्स आला, अच्छा म्हणजे आपण करतो ती मज्जा येते, ती लोकांना कळते, एवढंच कळलं. आणि तिथून माझा नृत्याचा प्रवास सुरू झाला कॉलेजमध्ये. पण TY होईपर्यंत फक्त नाचत होते मी. मग युनिव्हर्सिटी असो, मल्हार असो, शास्त्र शुद्ध प्रशिक्षण घेणं हे माहितीच नव्हतं. पण जिम्नॅस्टिक केल्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करता तर ती परफेक्ट करायची एवढं माहिती होतं. जिम्नॅस्टिक्स हा असा क्रीडा प्रकार आहे की ज्याच्यात तुला एक प्रकारे यायला 100 वेळा करायला लागतो. तुला फ्रंट रोल, कोलांटी उडी मारायची, नीट करायला, ती परफेक्ट यायला, कारण ती तुमच्या सिस्टीममध्ये बसायला लागते ना. ती कधी इकडे गेली तर तुम्ही मग खालीही पडू शकतेस. तर ती आम्हाला सवय खूप असल्यामुळे ती सवय नृत्यात लागली. आणि कंबर कशी हलवायची मला माहित नव्हतं, रॅपची मुवमेंट, कारण कमरा हलवलेल्याच नाहीत, केलं ते असं बॅलेन्स करायचो ना आम्ही. मग TY झाल्यानंतर मी आशा जोगळेकर, माझ्या गुरु, आता अर्चना ताई आहे, तर अर्चना नृत्यालयामध्ये कथक शिकायला लागले. तर असा एक तो प्रवास असा झाला. आणि मग TNT चॅनल होतं तेव्हा आपल्याकडे टीव्हीवरती, ब्लॅक अँड व्हाईट, एक आईमुळे मी ते बघायचे. तर त्याच्यावर जीन केली, फ्रेड अस्टॅर ह्यांचे टॅप डान्स बघितले होते. मग तेव्हापासून मला टॅप करायचं होतं. मग ऑस्कर उंगर कोण आहेत ते शिकवतात, कुठून काय माहित नाही, मी R&D करायचं. आणि काय तेव्हा तर यूट्यूब नव्हतं, फोन नव्हते, कुठल्या डिक्शनरी फोनाफोनी करून मी व्हेरोनिका बलसाराकडे बॅले करायला गेले, ऑस्कर उंगरकडे मी 3 वर्ष टॅप आणि जॅझ शिकले, जिकडे विवेक ओबेरॉय, अंतरा माळी ते सगळे यायचे तेव्हा, सगळे होणारे ॲक्टर्स सकाळी वगैरे. आणि असे खूप उद्योग केले मी. आता मागे वळून बघितलं म्हणजे गेले कुठून मी इकडून तिकडे. पण त्यांची फीस खूप हाय असायची, कारण ते ॲक्टर्सना शिकवायचे. तर मी त्यांना म्हटलं माझ्याकडे तर काय पैसे नाहीत. मी आपलं आईची, बाबा गेले होते, लोन होतं. तुम्ही म्हटलं त्यांनी 2,500-3,000 किती देऊ शकतेस. म्हटलं मी मला 1000पर्यंत काढून देऊ शकते माझे. ठीक आहे, कोई बात नाही. तर माझ्या नशिबाने मला गुरु खूप चांगले भेटले कधी पण. म्हणजे ऑस्करजी म्हण, मावशी म्हण, आशाताई जोगळेकर, मावशी म्हणल्या तू 20 वर्षाची आहेस, आत्ता विशारद करायचं, चल 6 महिन्यात परीक्षा दे, घरी येत जा करायला. असं करून त्यांनी पुढे ढकललं. तर त्यामुळे मला असं वाटतं मी पण एक गुरु म्हणून आपल्याला भरभरून मुलांना दिलंच पाहिजे, हे संस्कार माझ्या गुरूंनी माझ्यावर केले. सो असा तो एक वाकडा तिकडा कुठून डान्स शिकले मी माहित नाही, पण इथपर्यंत पोहोचले. पण हे वेगळं आहे ना, नाहीतर युजली आपण असं बघतो की खूप लहानपणापासून शास्त्रशुद्ध नृत्य किंवा कुठल्याही कला प्रकाराची एक शिक्षण दिलेलं असतं आणि मग काही वर्ष रियाज केल्यानंतर पुढे जाऊन
तुम्ही आहे. त्या शेवटच्या परीक्षा देता वगैरे? म्हणजे मला असं वाटतं की जसं तुला म्हणलं वेगळं का होतं, तर मला ऍक्च्युली नृत्य माहीत नसल्यामुळे जिम्नॅस्टिकचा वापर, जिम्नॅस्टिकच्या मुवमेंट्स बॅलेच्या मी नृत्यात करायचे. स्प्लिट करा, कार्टवेल मारा, मग बुगी बुगी जेव्हा मी गेली, म्हणजे मी कॉलेजला कोरिओग्राफी सुरू केली. बरं आता कथक शिकायला सुरुवात झाली, आता ती खास ना कुठेतरी ते शिकवायचंय कोणाला, तर मग मल्हारमध्ये मी कॉलेजमध्ये जाऊन डान्स बसवायला लागले ॲज अ कोरिओग्राफर. मग तेव्हा बुगी बुगी जेव्हा चालू झालेलं आणि एक टीम बुगी बुगीची फिरत होती, हंट करायची कुठून करणार ऑडिशन बिडिशन, तर कॉलेजेसमध्ये जाऊन वेगवेगळ्या फेस्टिवलमधनं ते ग्रुप घेत होते, मुलं घेत होते. त्यांनी आमचा ग्रुप सिलेक्ट केला आणि मग तो जो बुगी बुगी जिंकला, कारण सुंदर बसला होता, इनी लोगोने डान्स होता. मग त्यातल्या मुली म्हणजे आम्हाला आमची कोरिओग्राफर हवी आहे, तर मी एवढीशी मला अजून तेव्हा होते ते, आता आय डोंट नो कुठे गेले व्हिडिओ. मी धावत धावत स्टेजवर गेली आणि मग त्यावेळेला नाच करूया, मग आम्ही सगळ्यांनी डान्स मला फॉलो केला. मग तिथून मला त्यांनी इन्व्हाइट नाही केलं, ऑडिशनला बोलावलं. सो बुगी बुगीमध्ये एक अशी छोटीकली मुलगी, जिने अख्खा छोटीकली म्हणजे मी होते 22 वर्षाची वगैरे असेल, पण अशी चिंटुकली, आणि तिने एवढ्या सगळ्या मुलींचा डान्स बसवला वगैरे. तर ते जावेद नावेदना आवडलं, म्हणजे इट्स लाईक खूप कौतुक झालं. मग त्यांनी मला बोलावलं आणि एक प्लॅटफॉर्म मिळाला की जिकडे आपल्याला नाचता येते किंवा वेगळं जग मिळालं. कारण नाहीतर मग ना आपण एवढ्या ह्याच्यातच राहतो. सो तिथून मला हिंदी इंडस्ट्री पण ओपन झाली, त्यातनं ऐश्वर्या रायला शिकवायची संधी मिळाली वगैरे. ऐश्वर्या रायला कुठे बघू शिकवलं? नव्या काय 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 मी हे बुगी बुगीचं झालं आणि मग हे तो ना माझा गाजला परफॉर्मन्स, कारण त्याच्यातनं मी बटरफ्लाय मारली विदाऊट हँड कार्टव्हील, जी माझ्यासाठी अशी होती, कारण आम्ही खूप मारायचो, कारण आम्ही जिम्नॅस्टिकच केले. पण एक मुलगी अशी धावत जाऊन करते आणि ग्रेस असल्यामुळे थोडीफार टचवूड आईकडनं, तर ते सगळ्यांना ती मुलगी गुण करते. तर रवीला त्यांनी फोन केला, नावेदला, सुभाषजींनी, की कोई तो लडकी आहे तो उसको बोलना जिम्नॅस्टिक करते तो ट्रेन करायला ह्यांना. तर ती काहीतरी कुठली फिल्म, तालमध्ये. सो तालमध्ये तिला शिकवायला या म्हणून मी गेले. जिम्नॅस्टिकचं बेसिक शिकवायचं होतं वगैरे. सो मी 10-15 दिवस त्यांना शिकवलं, असं खूप काय काय केलं. काय सांगतेस? हो, आणि अगं त्याचा काही फायदा, म्हणजे ह्या गोष्टींना आपल्याला मिळतंय, मग आपण त्यातनं अपॉर्च्युनिटीज मिळतात, हे काही डोक्यातच नाही. मग आवडतं तिकडे जायचं, नाही आवडतं तिकडे नाही जायचं. आणि मी समर्थ मॅम मंदिरमध्ये शिकवायचे, तर ती खूप ट्रॅडिशनल आमची एक संस्था घट्ट संस्था आहे, घट्ट संस्था आहे, अगदी RSS फॉलो करणारी. बघ ना मी कुठून कुठे, ते पुढे बोलूच. तर त्यामुळे सरांनी असं प्रायव्हेट शिकवायचं नाही वगैरे, हे डोक्यावर ना पगडा माझ्या. तर मी तेव्हा YMCA मध्ये क्लास घ्यायचे. मला अनिल कपूरनी तेव्हा विचारलं, सोनम कपूर माझी लहान आहे मुलगी 12 वर्षाची, तर वुड यू लाईक टू टीच म्हणजे प्रायव्हेट? म्हणलं मी प्रायव्हेट शिकवत नाही, तुम्ही तिला YMCAत पाठवा. अशी उत्तरं मी दिली. गाईड करायला कोणी नाही, काही माहिती नाही. एनिवेज, पण माझ्याकडे मग तिकडे YMCA मध्ये जावेदची मुलं यायची किंवा सरोजजींची लेक आली होती. असे लोक आले, पण म्हणजे त्याचा कधी काय म्हणू आता, म्हणजे पुढे जाण्यासाठी वापर करायचा असतो, अजूनही करत नाही, कारण त्या फेजेस आहेत ना आयुष्यातल्या. जसं DIDला मी गेले, आय नो फारा मॅम व्हेरी वेल, आय रिअली अडोर हर, की त्यांनी मला संधी दिली मितवा गाण्यासाठी त्यांच्या फिल्ममध्ये छोटंसं कोरिओग्राफी. पण आता मला पुढची फिल्म त्यांच्या थ्रूच केली पाहिजे, कारण असं नसतंच कधी, हे आपल्याला माहिती आहे की आपण आपलं काम करत राहायचं. तर मला असं वाटतं तेव्हाही तसंच झालं आणि आताही मी तशीच आहे. आणि अपॉर्च्युनिस्ट नाही म्हणणार आपण, पण त्या अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेणं हे जमलं नाही कधी, कारण मी खरं सांगू का? नाहीये ना. मी तेच म्हणणार होते की ते गाईड करायला लोक खूप सांगतात, असं नाही केलं तू, असं नाही केलंस. तर मी म्हणलं मला माहिती, मला ते आत्मच करावंसं नाही वाटलं कधी. तेच म्हणत होते मी, म्हणजे तो पिंड नाही ही एक गोष्ट, म्हणजे गाईड करायला कोणी नव्हतं ही गोष्ट बरोबर असली तरी तो स्वभाव पण नसतो एखाद्याचा. स्वतःला पुश करायचं, स्वतःला जरा पुढे एक जाहिरात स्वतःची करायची, तेही कदाचित तू त्या काळात केलं नसशील. हो, नाही केलं ग. आणि जाहिरातपेक्षा मला असं वाटतं ना मुद्दा, की मला खूप कम्फर्ट, मगाशी आपण बोललो, तू बोलीस मला कम्फर्ट झोनची माणसं, तर मला खूप कम्फर्ट झोनमध्ये काम करायला आवडतं. म्हणजे मी जर सेटवर गेले ना, तर मी सेटमधल्या स्पॉट दादांपासून सगळ्यांची गप्पा मारते, बिकॉज मला असं वाटतं एक युनिट म्हणून तुम्ही एक टीमवर्क म्हणून काम करायला पाहिजे. म्हणजे माझे क्लासेस मी चालवते, 27 वर्ष होतील माझ्या क्लासेसना. माझी टीम 15-15 वर्ष आहेत माझ्याबरोबर, जे इकडे तिकडे गेलेत ते पण मला धरून, बिकॉज मला असं वाटतं की प्रत्येक जण ग्रो होत असतं, पण टीम म्हणून मी आहे इकडे, तुम्ही धरून राहा एकमेकांना. तर त्याच्यासाठी मग मला आता जायला तिथे मी तिकडे जाऊन त्याला फोन करते, ते ना तेव्हाही नाही जमलं. आणि मोठेपणा काही नाही, काही लोकांना जमतं आणि चुकही नाहीये, त्यांना त्यातनं करतात, ते आपल्याला करताच येत नाही. मग आपल्याला काय करता येतं,